मातेचे वात्सल्य मंगल आणि पावित्र्य माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व महाराष्ट्राच्या मातीनं कसं जागावं हे शिकवण देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज दीनदलित बांधवांना त्यांचा हक्क मिळवून देणारे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व घरोघरी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि त्याच्या प्रत्येक कार्याला सावलीप्रमाणे साथ देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो व माझ्या पुढच्या शब्दाला सुरुवात करतो. नमस्कार, माझे नाव सार्थक सचिन गवळी. येथील सर्व मान्यवरांना माझं कोटी कोटी प्रणाम. मी तुमच्या समोर विषय मांडणार आहे की स्वराज्य आता हरवत चालले. राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ तुम्हाला माझ्याकडून मानाचा मुजरा व 350 वर्षानंतर ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या सामान्य मावळ्यांकडून तुम्हाला पुनश्च एकदा मानाचा मुजरा. तुमच्याशी बोलायचं प्रयोजन हेच की आता तुमच्या प्रेरणेनं छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं आपलं स्वतःचं हक्काचं स्वराज्य आता हरवत चालले. हो आऊसाहेब, आता ते स्वराज्य हरवत चालले. आऊसाहेब, तुम्ही बघितलेली स्वराज्याची जाण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांनी राखली आहे, पण आता ते स्वराज्य हरवत चाललंय. हो आऊसाहेब, ते स्वराज्य आता मी शोधतोय. आऊसाहेब, पूर्वीच्या काळी ज्या सह्याद्रीच्या कडे कोपऱ्यामधून घोड्याचा तपांचा आवाज गुंजत होता, आज त्याच देशात हजारो ताईंचे शिंकाळ ऐकतात, वाचवा वाचवा म्हणून साथ घालतात. म्हणून मी म्हणेन की आऊसाहेब, आता आपलं स्वराज्य हरवत चाललंय. आऊसाहेब, पूर्वीच्या काळी जर घरी बाळ जन्माला आलं तर त्या बाळाच्या आजी त्या बाळाची नाळ कापून घराच्या पाठीमागे त्या मातीत पुरायची. म्हणजे कसं, त्या बाळाशी असणार नातं नाही मातीशी असणार नातं हे कायम घट्ट होऊन जायचं. पण आता तीच नाळ आमच्या डॉक्टरांनी गटारात घातली. त्या बाळाशी असणार नातं नाही मातीशी असणार नातं हे कायमचं तोडलं गेलं. म्हणून मला असं वाटतं की आऊसाहेब, आता आपलं स्वराज्य हरवत चाललंय. आज प्रत्येक घराण्यात वाटतं की शिवबांसारखा पुत्र घडायला पाहिजे. आज प्रत्येक घराण्यात वाटतं की शंभूराजांसारखं पुत्र घडायला पाहिजे. पण त्यांना हे कळत नाही की आपण तुमच्यासारख्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आपण घडल्या पाहिजे. पण आमच्या महाराष्ट्राचं दुर्दैव हे की आमच्या जिजाऊंना आम्ही गर्भातच मारतो. जरी तसं असलं तरी आम्ही म्हणतो की वंशाचा दिवा फारच गरजेचा आहे. आऊसाहेब, मी जाता जाता एवढंच सांगतो, या महाराष्ट्राच्या मातीला, या देशाला तुमच्या संस्काराची पुन्हा एकदा गरज आहे. आऊसाहेब, पुन्हा एकदा गरज आहे. धन्यवाद.